लिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदैतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंदाची अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्टात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. दहाव्यात वर्णिली सोलीव. इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्त लक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन द्वादशोध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात. सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात. विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञान गाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माजी.
भागवत धर्म निरूपण, उद्धव बद्रिकाश्रम गमन, 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात, श्रीकृष्णावतार शेवट, स्वधामगमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. आज आषाढ शुद्ध नवमी, शके 1947, शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025. आषाढ शुद्ध नवमी आपण अखंडपणे मागच्या 3-4 वर्षापासून करत असलेल्या दासबोध पारायणाच्या ज्या याद्या आहेत, आज सकाळी समर्थांना समाधीला अर्पण करण्यात आल्या. आत्तापर्यंत आपण 2070 पारायणं समर्थांच्या चरणी अर्पण केलेली आहेत. अखंड दासबोध पारायण म्हणजे अखंडपणे ग्रंथराज दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम या तिन्ही ग्रंथांचा सत्संग आपल्याला लाभावा, आणि तो आपल्याला मागील 4 वर्षापासून लाभत आहे. आज जो दिवस आहे तारखेप्रमाणे 4 जुलै 2025. 4 जुलै म्हटलं की स्वामी विवेकानंदांची आठवण होते. 12 जानेवारी सन 1863 ते 4 जुलै 1902 असा त्यांचा काळ आहे, 39 वर्षाचा. त्यामध्ये त्यांनी केलेलं कर्तृत्व हे अपरंपार असं आहे. त्यांची कीर्ती पूर्ण देशभर काय परदेशातसुद्धा गाजलेली आहे. स्वामी विवेकानंदांची शिकागो व्याख्याने हे जर आहेत, ती व्याख्यानं जर आपण पाहिली तर त्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. रामकृष्ण मठ नागपूर यांनी प्रकाशित केलेले 10 ग्रंथ जे आहेत ते स्वामी विवेकानंदांचं पूर्ण कार्य जे आहे त्याचा परिचय करून देतात. आज भारतभर त्यांच्या शाखा रामकृष्ण मठाच्या आहेत. भारताच्या बाहेरसुद्धा शाखा आहेत. आत्ताच जानेवारीमध्ये मी अनायसं कलकत्त्याला दक्षिणेश्वर काली मंदिर आणि रामकृष्ण मठ याचं दर्शन घेतलं. लहानपणापासून त्यांची एक आवड मला आहे. जसं समर्थ रामदास स्वामींवर प्रेम आहे, तसंच हे रामकृष्ण परमहंस, माता शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांचा अभ्यास करून त्यांच्याबद्दलचं प्रेम अनायासं निर्माण झालेलं आहे. जो जो ग्रंथ आपण वाचतो, जो आपलं मन त्याच्याशी एकरूप होतं, तो ग्रंथ आपल्याला आपल्या जवळचा आणि आपल्या प्रत्येक प्रश्नांवर उत्तर देणारा असा तो ग्रंथ असतो, आणि त्यामुळे साहजिकच त्याचं प्रेम वाढत जातं. आजचा जो आपला अध्याय आहे, एकादश स्कंदामधला 10वा अध्याय, इहलौकिक आणि पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरूपण. खूप महत्त्वाचा असा हा अध्याय आहे. इहलौकिक आणि पारलौकिक. इहलौकिक म्हणजे आता आपण जे पाहत आहोत, जे अनुभव घेत आहोत, या जन्मामध्ये आपण ज्या गोष्टींना आपण आपलंसं मानलं आणि ज्या गोष्टी आपण आपल्या म्हणून गोळा केल्या, म्हणजे मी आणि माझी आठवण. म्हणजे मी जेवढं माझ्या देहावर प्रेम केलं आणि मी जे जे निर्माण केलं, माझ्याभोवती जे जे आहे त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम म्हणजे मी आणि माझी, याच्यामध्ये माणूस गुरफटलेला आहे. मग ते विषय असो, ते मी केलेलं कर्म असो, या प्रत्येक गोष्टीमध्ये अहमभाव जो आहे, मी केलं हा जो आहे तो आपल्या बंधनाला कारणीभूत होतो. त्यामुळे इहलौकिक भोग असो किंवा पारलौकिक भोग असो, आपण असं समजतो जे जे आपण कर्म केलं त्याप्रमाणे आपल्याला गती मिळते. पण हे शेवटी वयाच्या शेवटी उत्तरार्धामध्ये या गोष्टीचं ज्ञान माणसाला होत जातं. पण प्रभाते मनी रामचिंतीत जावा हा जो भाग आहे तो आपल्या जीवाच्या लक्षात येत नाही, आणि म्हणून जीव हा विषयामध्ये सारखा घुटमळत राहतो आणि अनेक योनीमध्ये जन्म घेऊन पुन्हा पुन्हा जन्मास यावं आणि पुन्हा पुन्हा मरावं अशा अवस्थेला तो प्राप्त होतो. पण यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो मात्र सद्ग्रंथानेच प्राप्त होतो, सद्गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होतो. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करत आहेत. हा पूर्ण 11वा स्कंद जो आहे तो उद्धवांना केलेला उपदेश जो आहे कृष्णाने तोच आहे. मयोदितेषु वहितः स्वधर्मेषु मदाश्रयः वर्णाश्रमकुलाचारं कामात्मा समाचरेत. मयोदितेषु वहितः, मया म्हणजे अस्मत् सर्वनामाचे हे तृतीयामधले
विभक्ती आहे. मया म्हणजे मी, माझ्याद्वारे मी जे निर्माण केलं, मी जे सांगितलेलं आहे त्यावर विश्वास ठेवून जो साधक मला शरण येतो आणि मी सांगितल्याप्रमाणे धर्माचे सावधपणे पालन करतो, निष्काम भावाने आपला जो काही वर्ण असेल, आश्रम असेल किंवा आपलं कुळ असेल, त्याचे जे आचार आहेत ते आचार पाळत आपला स्वधर्माने आपला जीवन या ठिकाणी व्यतीत करतो, त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. तो सर्व प्रकारे मला शरण येतो, शरण आलेला असतो आणि सावधपणे आपला संसार करीत असतो. आता स्वधर्माचरण जे आहे, हा शब्द जो आहे, तर स्वधर्माचरणाने काय होतं? आजकालची नवीन पिढी हा प्रश्न विचारत असतात. रोज सकाळी उठून देवाला नमस्कार करायचं, काय मिळतं त्याच्यापासून? काहीच मिळत नाही, असं म्हणणारी जी पिढी आहे, त्यांना हे आपण समजावून सांगितलं पाहिजे. यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्तत् देवे तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. समर्थ रामदास स्वामींना लहानपणीच रामरायाचं दर्शन झालेलं आहे, मारुतीरायाचं दर्शन झालेलं आहे, तरी पण 13 कोटी रामनाम, 13 कोटी गायत्री जप हे सगळं त्यांनी केलं आणि शेवटपर्यंत गुणी प्रीती राखे क्रमो साधनांचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा प्रकारे ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य घालवलेले आहे, त्यांना तो क्रम सांभाळला. तो कोणासाठी? तो आपल्यासाठी, त्यांच्यासाठी म्हणून नाही, तो आपल्यासाठी आहे. आणि म्हणून इहलौकिक आणि पारलौकिक हे जे भोग आहेत, इहलोकातला भोग जो आहे, चांगलं कर्म केलं तर चांगलं आपल्याला मिळतं, चांगलं काम केलं तर त्याचं बक्षीस मिळतं आणि एखादं वाईट कर्म आपल्याकडून घडलं तर त्याबद्दलची शिक्षासुद्धा माणसाला प्राप्त होते. हेच आपण देहामध्ये अनुभवत आहोत. आता हा देह पडल्यानंतर पारलौकिक भोगांच्या आसारते, म्हणजे आपण म्हणतो चांगलं काम केलं की म्हणजे स्वर्गात स्थान मिळेल आणि नाही केलं तर नरकामध्ये प्राप्त होईल, नरकगती प्राप्त होईल. त्या 28 नरकांचं वर्णनसुद्धा श्रीमद भागवतामध्ये आहे. आता हे जे भोग आहेत ते सुद्धा आसार आहेत. आसार म्हणजे जे टिकणारे नाहीत. हे कसं की बँकेचं बॅलन्स आहे, पण बऱ्याच दिवसात मी बँकेतच गेलो नाही आणि माझं बॅलन्स भरपूर आहे असं समजून मी जो खर्च करत गेलो तो एखाद्या दिवशी मी दिलेला चेक जो आहे तो पुन्हा माझ्याकडे परत येतो आणि हा गुन्हा ठरतो. म्हणजे जोपर्यंत आपलं बॅलन्स आहे, जोपर्यंत आपलं काय म्हणतो आपण त्याला, प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण या तिन्ही गोष्टी एकदा चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत. विमल ठकारांचं खूप छान पुस्तक आहे कर्मयोगाचे रहस्य, कर्मसिद्धांत, कर्मयोगाचा सिद्धांत. ते जर आपण वाचलं तर बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण झाले असतील ते सगळे दूर होतात. स्वधर्माचरणाने काय होतं असा जो युवकांचा प्रश्न असतो, तर त्याचं उत्तर असं आहे की आपलं चित्त शुद्ध होतं आणि एकदा चित्त शुद्ध झालं की मग त्यामध्ये भगवंतांना आपल्या चित्तामध्ये प्रवेश करण्यासाठी थोडंसं चांगलं वाटतं. पाहुणे येणार असल्यावर घर आपण जसं चांगलं नीटनेटकं करतो, तेव्हा पाहुण्यांनासुद्धा आल्याबरोबर अरे वा छान आहे तुमचं घर असं त्यांनी म्हटलं की आपल्याला आनंद होतो. आणि त्यांनी जर दुसरीकडे जाऊन सांगितलं, काय त्यांच्याकडे गेलो होतो इतका पसारा होता की पाय ठेवायलाही जागा नाही, असं जेव्हा म्हणतं तेव्हा आपलीच बदनामी बाहेर तेच करत असतात ज्यांचं आपण आता स्वागत केलं होतं. आता या दोन्ही दृष्टीने ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याने कसं करावं, कसं राहावं त्याबद्दल सांगतात की त्याने विषयांमध्ये आसक्त झालेले लोक विषयांना सत्य मानतात. जे विषयामध्ये आसक्त आहेत ते विषयांना सत्य मानतात आणि त्या कर्माचा परिणाम, त्या विषयांपासून प्राप्त होणारं सुख असो किंवा दुःख असो, तो परिणाम मात्र दुःखदायक आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोणी? जो स्वधर्माचरण करणारा आहे. आता मी स्वधर्माचरण म्हणजे काय? जर मी विद्यार्थी असेल तर मी काय केलं पाहिजे? मी अभ्यास केला पाहिजे, परीक्षेत चांगले मार्क मिळवलं पाहिजे, हे माझा स्वधर्म आहे. मी शिक्षक असेल तर माझ्या विद्यार्थ्यांना मी चांगलं शिकवलं पाहिजे, जेणेकरून कित्येक वर्ष झाले तरी माझे विद्यार्थी माझी आठवण ठेवतील. अशा प्रकारे कीर्ती जी आहे ती आपण संपादन केली पाहिजे. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मानवाला धन्य होण्यासाठी सदाचार संपन्न असं आयुष्य त्यांनी जगलं पाहिजे. आता या ठिकाणी काही खूप छान उदाहरणं दिलेली आहेत. सुप्तस्य विषया लोको ध्यायतो वा मनोरथः नानात्मकत्वात् विफलस तथा भेदात्मधीर गुणैः.
जसा एखादा झोपलेला माणूस आहे. आपण रोज झोपतो. दुपारी असो, रात्र असो, रिटायर झाल्यावर दुपारी झोपायची पण सवय लागली. पण नोकरीमध्ये असताना जसं आपण रात्री झोपतो, तेव्हा झोपल्यानंतर आपल्याला जे दृश्य विश्व आहे, त्याचं विस्मरण होतं आणि झोपेतला आनंद आपण घेतो. आता त्याच झोपेमध्ये आपल्याला काही स्वप्न पडतात. स्वप्नामध्ये आपण काहीतरी चांगलं केल्याचंही दिसतं, स्वप्नामध्ये आपण काहीतरी वाईट गोष्टी केल्या हे सुद्धा आपल्याला दिसतं आणि त्या त्या विषयानुरूप आपल्याला ती काळजी स्वप्नामध्ये सुद्धा दुःख होतं, स्वप्नामध्ये सुद्धा आनंद होतो. पण ते दुःख जे आहे ते केव्हा नाहीसं होतं, जेव्हा मला जाग येते. जागेपणी मात्र मग आता जाग आल्यावर आपण ते सगळं जे काही पाहिलं असेल ते आता स्वप्नामध्ये होतं हे जेव्हा समजतं, तेव्हा खरा आनंद प्राप्त होतो. माझ्या घरी डाका पडला असं मी स्वप्नामध्ये पाहतो आणि जागा झाल्यावर मात्र मग लगेच सगळं जेवढ्याला तेवढं जसंच्या तसं आहे हे पाहिल्यावर मला जसा आनंद होतो. तसं इंद्रियाने दिसणारे, इंद्रियाने केलेले व्यवहार हे इंद्रियाने केलेले असल्यामुळे ते खोटेच आहेत हे नंतर समजतं. किंवा विवेकबुद्धीने ज्यावर आपण त्यावर विचार करू लागलो तेव्हा ते नंतर समजतं. आणि म्हणून म्हणतात, विहित कर्म मी नित्य करावे, आस नको चित्ती, निरीच्छ मानस तरीही असावी, उल्हासित वृत्ती. नित्यनैमित्त कर्माचे आचरण करणं, सकाम कर्मे कधीही करू नये. सकाम म्हणजे अगदी लहानपणापासून लहान मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपण त्याला एक डब्बा देतो. डब्यामध्ये काहीतरी चॉकलेट देतो, काहीतरी चांगल्या गोष्टी त्याला आवडतील अशा देतो. त्या देण्याचा उद्देश असा की त्याला ते दिल्यानंतर आनंद मिळतो आणि म्हणून तरी तो त्या शाळेमध्ये जातो. आता पुढे पुढे तोच मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला आपण विचारतो, अरे तुला दुपारचा डब्बा दिला होता, तो खाल्ला का तू? विश्रांती घेतली का? तेव्हा तो म्हणतो, कशाची विश्रांती, कशाचा डब्बा, मला तो डब्बा खायलासुद्धा वेळ नाही. इतका तो त्याच्या कर्मामध्ये गुंतून राहतो. पण सकाम कर्म आणि निष्काम कर्म या दोघांमध्ये फरक आहे. सकाम म्हणजे फळाची आशा धरून केलेले कर्म आणि निष्काम म्हणजे कर्म करणं हेच माझं कर्तव्य आहे, त्याचा परिणाम काहीही हो, असा ज्याला दृढ विश्वास आहे, ईश्वरार्पण बुद्धीने ते केलेलं कर्म जे आहे ते मात्र त्याच्यासाठी पारलौकिक सुखासाठी महत्त्वाचं ठरतं. आता माझ्या भक्ताने कसं राहावं, कसा व्यवहार करावा असा जर विचार केला तर गीतेमधला 16वा अध्याय जो आहे, दैवासुर संपत विभाग योगो नाम, त्यामध्ये अनेक श्लोक आपल्याला दिलेले आहेत. तसं या ठिकाणी यम आणि नियम याचा उल्लेख श्रीमद्भागवतामध्ये केलेला आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह हे नियम आहेत. त्याचं पूर्णपणे पालन करावे साधकाने. अहिंसा, कुठल्याही प्रकारची हिंसा मी माझ्याकडून होणार नाही. आता हिंसा ही दुसऱ्याच्या शरीराला इजा केल्यानेच होते असं नाही, पण हिंसा झाडावरचं फूल तोडतानासुद्धा होतं, तुळशी तोडतानासुद्धा होते. एक फूल तोडायचं, त्या सगळं झाड हालतं जेव्हा, तेव्हा ती एक प्रकारची हिंसाच आहे. अलगदपणे, हळुवारपणे ते फूल आपण त्या ठिकाणाहून वेचलं पाहिजे, म्हणून वेचले शब्द आहे. पारिजाताची फुलं जी आहेत ते झाडावरनं कोणी तोडत नाही, पण खाली पडलेली जी फुलं आहेत तीच आपण गोळा करतो अगदी हळुवारपणे. इतक्या हळुवारपणे की दुसऱ्या त्या वनस्पतींनासुद्धा समजत नाही की इथलं काहीतरी कमी झालेलं आहे. सत्य, अस्तेय, अस्तेय म्हणजे जी चोरी ही मात्र कधीही आपण करू नये आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं साधकांनी. आणि अपरिग्रह, परिग्रह म्हणजे आपण आपल्याकडे साठवण जी आहे ती साठवण आपल्या कामापुरतीच करावी. आजचं आपलं भोजन झालं तर मग उद्याचं होईल की नाही अशी चिंता करू नये. साधकाची वृत्ती, संन्यासाची वृत्ती अशा प्रकारची असते. आता अजून काही गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये नियम सांगितले आहेत. नियम म्हणजे काय? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे पावित्र्य. जे पाणी असतं ते पाणी गढूळ असलं तरी काय आणि चांगलं असलं काय, ते दोन्ही मग पाणीच आहे. पण म्हणून काही गढूळ पाणी माणूस काही पित नाही, कारण त्यामध्ये जो भेसळ झालेली आहे ते माणसाला हानिकारक आहे हे जेव्हा समजतं तेव्हा चांगल्या चांगल्या पाणी तो प्राशन करेल. संतोष, संतोष म्हणजे समाधान. तोष म्हणजे आनंद. जे केल्याने मला आनंद होईल असं काम मी केलं पाहिजे. आमचे धुळ्याचे नानासाहेब देव जे आहेत, समर्थ हृदय ज्यांना पदवी आपण दिली,
ते नानासाहेब देव म्हणतात की मुलाने कोणतं कर्म करावं, कोणते कामं करावे, जे केल्यामुळे, जे कामं मी केल्यामुळे, जे कर्म मी केल्यामुळे माझ्या आईवडिलांना संतोष होईल, हीच एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी. हे काम मी केलं तर माझे आईवडील मला रागवतील आणि हे काम मी नाही केलं तरी ते माझ्यावर कोपतील, पण हे काम मी केलंच पाहिजे की ज्यामुळे माझ्या आईवडिलांना आनंद मिळेल, ते काम मी केलं पाहिजे. संतोष. मग तप. आता तप म्हणजे हे एक आचरणाची पद्धत आहे. तप कोणी 12 वर्षाचं तप करतं, कोणी 24 वर्षाचं करतं. ते तप म्हणजे काहीतरी नियम घालून देऊन त्या नियमाप्रमाणे मी आचरण केलं पाहिजे. त्याच्यानंतर स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. म्हणजे जे आपण वाचलं ते पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये त्याचं आपण मनन केलं पाहिजे आणि तो जे आपण वाचलं, जे सिद्धांत आपण पाठ केले किंवा आपल्या लक्षात आले त्या सिद्धांताप्रमाणे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं, यालासुद्धा तपच म्हणतात. आता आत्मज्ञानाला जर अडथळा होत नसेल तर या सगळ्या गोष्टींचं आपण पालन करावं. आता हे सगळं करत असताना सद्गुरूंची आठवण या ठिकाणी करून दिलेली आहे की शांत स्वरूप अशा सद्गुरूंच्या जवळ जावं आणि त्यांना माझेच स्वरूप समजून, असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की त्या सद्गुरूंना माझेच स्वरूप समजायचं. मीच भगवान श्रीकृष्ण त्या सद्गुरूंच्या रूपाने तुमच्या संपर्कामध्ये आलो आणि तुमच्यावर मी अनुग्रह केला आणि तुम्हाला मी आपलंसं केलं, तेव्हा ते सद्गुरू म्हणजे हे ते माझेच स्वरूप आहेत, हे लक्षात घ्या. आता हे सगळं करत असताना साधकाने भगवंताची सेवा जशी करावी तशी आपल्या सद्गुरूची सेवा करावी. सद्गुरूंच्या सेवेचे प्रकार जे आहेत ते सुद्धा एक वेगळा विषय आहे. तो आपल्या आत्माराम महाराज जे आहेत एकेहळी मठाचे, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये रामदास पंथक्रमसार त्यांनी सद्गुरूंची सेवा करण्याचे 4 प्रकार दिलेले आहेत. ते सगळे आपण लक्षात घ्यावे आणि त्याप्रमाणे सद्गुरूंची सेवा करावी. आता हे सद्गुरूंची सेवा करत असताना सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा मी जप करत असतो आणि तो मंत्राचा जप करत असताना काही अपराधसुद्धा साधकाच्याकडून घडण्याची शक्यता असते आणि म्हणून साधकाने केव्हाही सावधान असलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीचा अभिमान नसावा. 2-4 शिष्यच एकाच सद्गुरूंचे एकत्र येतात तेव्हा मी श्रेष्ठ आहे, सद्गुरूंच्या अत्यंत जवळ मी आहे, असा अभिमानसुद्धा त्याने ठेवू नये आणि दुसऱ्या शिष्याबद्दलचा मत्सरसुद्धा त्याच्या ठिकाणी नसावा. माझा आणि मीपणाचा भाव त्याने सोडून द्यावा. दशनामापराध म्हणून सांगितलेले आहेत. दशनामापराध. आता हे नामाचे 10 अपराध जे आहेत त्यामधला पहिला अपराध आहे सन्निंदा. मी जर नाम घेत असेल आणि नाम घेणारे अनेक संत आहेत, आता ते माझ्या संप्रदायाचे आहेत किंवा नाहीत ही गोष्ट वेगळी, पण ते संत आहेत, ते सुद्धा नाम घेणारे आहेत, मग त्यांच्याबद्दलची कधीही निंदा मी करता कामा नये. एकीकडे मी नाम घेतो पण दुसऱ्या संतांनासुद्धा नावं ठेवत असेल तर तो नामाचा अपराध ठरतो. अशा प्रकारे अनेक गोष्टी 10 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. शेषयोर भेदधीही. आता यामध्ये सांगितलं की भगवान शंकर आणि विष्णू यामध्ये भेद करू नये. आता कलियुगामध्ये भगवंताचा रंग जे आहे, वर्ण जो आहे तो श्वेतवर्ण आहे. आता श्वेतवर्ण असणारे भगवंत आणि शंकर जे आहे त्या शंकराचे पिंड आपण जेव्हा पाहतो ती काळ्या रंगाची आहे, काळ्या पाषाणाची असते. पण त्यांना म्हणताना त्यांच्या समोर स्तोत्र म्हणताना कर्पूर गौरम करुणावतारम, कापरासप्रमाणे गौरवर्ण असणारे शंकर. आता आपल्याला गौरवर्णाचे शंकर दिसतात का? नाही दिसत. आता हे का? तर जास्त विचार आपण जेव्हा खोलवर करतो तेव्हा लक्षात येतं की या भगवान शंकराने विष्णूची आराधना केली आणि विष्णूची आराधना अशी केली की त्या विष्णूचा श्वेतवर्ण या भगवान शंकरांना प्राप्त झाला आणि म्हणून या शंकर आणि विष्णू यामधला भेद साधकांनी मानू नये. कारण आणि मानला तर तो एक अपराध ठरतो. आणि नामास्तीती निषिद्ध वृत्ती त्यागौ. 10 प्रकारचे आहेत की निषिद्ध गोष्टींचं आचरण करणं आणि विहित कर्माचा त्याग. विहित कर्म जे मला नेमून दिलेलं वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्म असेल ते मी केलंच पाहिजे, त्यामध्ये कुठलीही तडजोड नसावी.
आणि निषिद्ध आहे, धर्माने निषिद्ध सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या नेहमी त्याज्य आहेत. म्हणून सदाचार तो हा थोर सांडू नये, तो जनी तो चितो मानवी धन्य होतो, असे नामापराध त्याच ठिकाणी दिले. आता साधकांनी केव्हाही कोणाबद्दलही दोषदृष्टी ठेवू नये, निरर्थक आणि असत्य भाषण करू नये, यापासून त्यांनी दूर राहावं. पुढे सांगतात, जाया पत्य ग्रह क्षेत्र स्वजन द्रविणा दिशू. पत्नी, पुत्र, घर, जमीन, आप्तेष्ट, धन या सगळ्यांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सगळ्यांचे सुखदुःख सारखीच आहेत असा भाव ठेवून समभाव ठेवून सगळ्यांशी आपण व्यवहार केला पाहिजे. विलक्षण स्थूल सूक्ष्मात देहादात्मे क्षिता स्वद्रूप. कसं या ठिकाणी सांगितलं की जसं लाकूड आहे, आत्मा स्वयंप्रकाशी आहे, सर्वांचा साक्षी आहे, स्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीपासून तो पूर्णपणे वेगळा आहे. जसा एखादा जळतं लाकूड असेल तर तो लाकडाला त्या ठिकाणी अग्नी ज्याने लावणारा तो जाळणारा जो आहे तो वेगळा आहे, अग्नी वेगळा आहे आणि त्या अग्नीपासून प्रकाश निर्माण होतो. त्यामुळे या सगळ्या तिन्ही वस्तू जरी वेगळ्या असल्या तरी मुळामध्ये मी एकच आहे, असा भाव अखंड साधकाने जपला पाहिजे. आता जो अग्नी जसा असेल, तो लाकूड जसा असेल तसा अग्नीचा आकार असतो. मागे पण मी जसं सांगितलं, रस्त्याने जाताना दुकानाचे जे बोर्ड असतात ते बोर्ड वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं त्याचं नाव असेल त्या दुकानाचं त्याप्रमाणे त्या आकाराचा तो बोर्ड तयार केलेला असतो. म्हणजे अग्नी म्हणजे त्यामध्ये असणारी वीज, ती वीज एकच आहे, पण जसा आकार तिला दिला त्याप्रमाणे तो आकार धारण करतो. तसं लाकूड जो आहे मुळामध्ये तो हे सगळे गुण स्वतः घेताना दिसत नाही. तसा आत्मा देहामध्ये असल्यामुळे तो मात्र त्यापासून निराळाच राहतो. देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मनुष्याचा देह जो आहे तो त्रिगुणाचा आहे. पंचमहाभूत आणि त्रिगुण म्हणून ही अष्टधा प्रकृती आहे. आता या गुणांमध्ये मी आणि माझे असा भाव असल्यामुळे माणसाच्या मागे संसार लागलेला आहे. अहंकृत म्हणजे मीच केलेला आहे असा जो अहंकार आहे, माझं कर्तृत्व आहे, मी नसतं तर काय झालं असतं, असा जो विचार त्याच्या ठिकाणी येईल तो हा संसार माणसाच्या मागे लागलेला आहे. आता याचा नाश कसा होईल, तर त्याचा नाश आत्मज्ञानानेच होतो. आत्मस्थम केवलम परम. देहामध्ये असणाऱ्या केवळ स्वरूप अशा परमात्म्याला आपण जाणलं पाहिजे. आणि स्थूल सूक्ष्म बुद्धी जी आहे, स्थूल आणि सूक्ष्म, स्थूल म्हणजे जे आपल्याला दिसतं ते, सूक्ष्म म्हणजे आपण त्याला म्हणतो ते एक प्रकारचे वासना आहे, सूक्ष्म वासना. आणि त्याच्या पलीकडे असणारं अज्ञान आणि त्याच्या पलीकडे असणारं ज्ञान, या गोष्टीचा विचार साधकाने अखंडपणे केला पाहिजे. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट दिली आहे, खूप छान श्लोक आहे हा. आचार्यो अर्णिराद्य स्यादंते वायुस उत्तरारणी. जसा यज्ञ आहे, यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो आणि अग्नी प्रज्वलित करण्याचा सुद्धा विधी आहे, त्याचेसुद्धा स्वतंत्र मंत्र आहेत. त्यामध्ये अरणी हा शब्द येतो, म्हणजे दोन लाकडं, एक वरचं लाकूड आणि एक खालचं लाकूड. आता जो खालचं लाकूड आहे तर ते त्या ठिकाणी ती उपमा जी आहे ती आचार्यांना दिलेली आहे आणि वरचं लाकूड जे आहे ती उपमा शिष्यासाठी आहे. आता हा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी एक मंथन काष्ट असतं. जसं काही वनस्पती असतात ते त्या दोघांच्यामध्ये ठेवलं आणि आपण ते लाकूड एकमेकावर घासलं तर त्या वनस्पतीमध्ये अग्नी निर्माण होतो. तसं आता हा अग्नी कशाचा आहे, तो ज्ञानरूपी अग्नी आहे. आणि त्यामधून काय प्राप्त होतं तर आत्मज्ञान प्राप्त होतं. देहबुद्धीचा नाश होण्यासाठी अशी आत्मबुद्धी आपल्याला आपलीशी करावी लागेल. कर्म करणारे आणि त्या कर्माचं सुखदुःखादी फळ भोगणारे जीव अनेक आहेत. मन्यसे सर्व भावानां संस्था ह्योत्पत्तिकी कथा यथा तत्तदाकृती भेदेन जायते भिद्यते च धीही. म्हणजे बुद्धी ती भिद्यते, त्या बुद्धीचा नाश करण्यासाठी जी अहंभावाने प्रेरित झालेली असते, पण ती आता आत्मभावाने प्रेरित होण्यासाठी आपण हे कर्म करत असताना उद्धवांना
श्रीकृष्ण सांगतात की सर्वच मनुष्यांना देह आणि काळाचे विभाग याच्यामुळे प्राप्त होणारा जन्म आहे, अवस्था आहे, नित्य मानावे लागतात. पण त्यांना मोक्ष कधीच मिळणार नाही, कारण या ठिकाणी कर्म करणारा आणि त्याची सुखदुःखे भोगणारा मनुष्य प्राणी हा संपूर्णपणे परतंत्र आहे. आपण परतंत्र आहोत. परतंत्र म्हणजे कोणाच्या तरी सांगण्याप्रमाणे आपण एखादं काम करत असतो. तर उत्तम कर्म करणाऱ्यांना सुख मिळत नाही किंवा कर्म न जाणणाऱ्या मूर्खांनाही दुःख भोगावे लागत नाही. आता हे सांगताना या ठिकाणी मृत्यूर न प्रभवेत यथा एक छान गोष्ट ऐकली आणि त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करू. जसं या ठिकाणी एक श्लोक दिला, कोन्वर्थ सुखयत्येनं कामो वा मृत्यूर अंतिके. एखाद्याचा सुळावर एखाद्याला द्यायचं असा विचार करा. वधस्थानाकडे त्याला घेऊन जात आहेत आणि त्या माणसाला जाण्यापूर्वी काही प्रश्न विचारतात किंवा त्याला त्याचं काय आवडीचं असेल, अरे वा हे खा, खूप छान आहे, चविष्ट आहे, खूप गोड आहे, असं जर आपण सगळं वर्णन केलं तर ती जी भोगसामग्री आहे त्या भोगसामग्रीमुळे त्याचं मन संतुष्ट होणार नाही, किंबहुना त्या गोष्टीकडे तो पाहणारसुद्धा नाही. आणि कारण त्याचा मृत्यू जवळ येत असलेला आहे आणि ते कोणताही पदार्थ जो आहे त्याची प्राप्ती किंवा अप्राप्ती या दोन्हीमुळे त्याला सुख आणि दुःख होणार नाही. विद्यारण्य स्वामींचा एक ग्रंथ आहे पंचदशी नावाचा. त्यामध्ये एक श्लोक येतो पंचदशीमध्ये, ऋष्यत्येको मणिं लब्ध्वा क्रुध्यन्त्यन्यो ह्य लाभतः पश्यत्येव विरक्तोत्र न ऋष्यती न कुप्यती. खूप चांगला श्लोक आहे की एक मणी आहे, त्या मणीची प्राप्ती करण्यासाठी सगळे धडपडत असतात. आता ज्याला तो मणी प्राप्त होतो त्याला आनंद होतो आणि ज्याला तो मिळत नाही त्याला मात्र दुःख होतो, तो त्यावर रागवतो ज्याला तो मिळाला. आता तिसरा माणूस त्या ठिकाणी जात असतो, तो साधक आहे, तो विरक्त आहे, तो संन्यासी आहे. आता संन्यासाने ही गोष्ट पाहिली, ज्याला मणी मिळाला तो आनंदित आहे, ज्याला नाही मिळाला तो मात्र रागावलेला आहे. आणि हा विरक्त जो असतो तो या घटनेकडे नुसता पाहतो, साक्षी भावाने पाहतो. आता त्याला आनंदसुद्धा होत नाही आणि रागसुद्धा त्याच्या मनामध्ये होत नाही. म्हणजे एकच आहे, तो मणी आहे. ईशकृत पदार्थ, भगवंतांनी निर्माण केलेला पदार्थ एकच आहे, पण त्या पदार्थाच्या प्राप्तीबद्दल किंवा अप्राप्तीबद्दल किंवा त्याबद्दलचा वैराग्य निर्माण झालेल्या साधकाच्या ठिकाणी ती एकच घटना वेगवेगळ्या प्रतिक्रिया निर्माण करीत असते. तसं या ठिकाणी अजून एक उदाहरण पंचदशीमधलं आहे, भार्या स्नुषा ननंदाचं याता मात्येक अनेकधा. की एकच स्त्री आहे, ती कोणाच तरी पत्नी आहे, कोणाच तरी सून आहे, कोणाची नणंद आहे, कोणाची आई आहे, कोणाची जाऊ आहे. म्हणजे हे सगळे नातं त्या एका स्त्रीला प्राप्त झाले. पण हे केव्हा प्राप्त होतात, जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा हे सगळे तिला प्राप्त होतात. आता त्या मुलामध्ये असणाऱ्या त्या स्त्रीमध्ये काही भेद निर्माण होतो का, तर नाही होत, ती आहे तशीच राहते. पण जी माणसं किंवा जे लोक तिच्या संपर्कात येतात, तिच्या नात्यामध्ये येतात, ते त्या भावनेने तिच्याकडे पाहतात. माझी बहिणी आहे, माझी बहीण आहे, माझी भाची आहे, माझी काकू आहे, असं. म्हणजे मूळ पुरुषामध्ये भेद नाही, पण हे आपण विसरून जातो. मूळ जो भगवंत आहे त्यामध्ये भेद नाही, पण त्याने निर्माण केलेले जे पदार्थ आहेत त्यामध्ये मात्र भेद आपल्याला दिसून येतो. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. आपण आरती करतो त्यामधले हे शब्द आहेत. मग आता यावर उपाय काय, तर या उपाय काय तर याचा आपण विचार केला तर लक्षात येतं की शुद्ध झालेली बुद्धी आहे ती विषयरूप मायेचं भस्म करून टाकते. म्हणजे ज्यामुळे या विषयामुळे आपल्याला आनंद झाला, या विषयामुळे आपल्याला दुःख झालं आणि ते माया आहे. आणि मायेला एक शब्द आहे पराधीन हा शब्द येतो त्यामध्ये. परवाच एका प्रवचनात ऐकलं, पराधीन या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, पर आणि अधीन. पर शब्दाचा अर्थ माया. जसं पराविद्या, अपराविद्या. पराविद्या म्हणजे जी प्रपंचामध्ये उपयोगाची आहे, जे आपण लौकिक शिक्षण घेतो
त्यामध्ये आमचे रामकृष्ण परमहंस म्हणतात त्याप्रमाणे ही विद्या म्हणजे डाळ तांदूळ विकत घेण्यासाठी पैसे लागतात, ते प्राप्त होण्यासाठीची विद्या आहे. ती पराविद्या आहे. ती काही उपयोगाची नाही. त्यामध्ये जीवाचंच पोषण होतं, पण आत्म्याचं पोषण त्यामध्ये होत नाही. आता परमार्थाच्या उपयोगाची जी विद्या आहे तिला अपराविद्या म्हणतात. जशी आपली वाणी आहे तीसुद्धा 4 प्रकारची: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरीने नामजप होतो, पण परावाणीने नामजप फार कमी लोकांचा होतो, ते साधू संतच असतात. तसं परावाणी आणि अपरावाणी. तर पराधीन, पर म्हणजे माया. आता या जगात कर्म करणारा आणि ते कर्म केल्यानंतर त्याचं सुख भोगणारा मनुष्य प्राणी संपूर्णपणे परतंत्र आहे, पराधीन आहे. आपण म्हणतो नेहमीच त्याचा उच्चार, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन, तो दुसऱ्याच्या अधीन आहे. परा म्हणजे माया. आपण सर्वजण त्या मायेमध्ये गुरफटलेले आहोत. ती माया जो थोडासा कच्चा असेल त्याला गुरफटून टाकते, पण जो खरा पक्का असेल त्याला मात्र त्याच्यावर त्या मायेचा प्रभाव होत नाही. खूप उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, ती सांगण्यासारखी आहेत. खूप छान आहेत उदाहरणं. आता एक गोष्ट, आद्य शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे तत्वबोध नावाचा. त्यामध्ये काही प्रश्न विचारलेत आणि मग त्याने उत्तरं दिले. स्थूल शरीरम किम, स्थूल शरीर म्हणजे काय? आता त्याचं उत्तर त्या तत्वबोधमध्ये दिलं आहे. पंचीकृत पंचमहाभूतैः कृतं सत्कर्मजन्यम सुखदुःखादी भोगायतनम. ते शरीर. आता या शरीराच्या बाबतीत सांगितलं की 6 गुण आहेत. षड्विकार वदेत तत्स्थूल शरीरम. हे 6 विकार ज्याला आहेत त्याला शरीर म्हणतात. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. अस्ति म्हणजे आहे, जायते म्हणजे जन्माला आलं, वर्धते म्हणजे ते वाढत चाललं, विपरिणमते म्हणजे त्यामध्ये काही ना काही काय म्हणतो आपण त्याला विकार निर्माण होतात, अपक्षीयते ते हळूहळू नाश पावतं, आणि विनश्यती ते विनाशाला जातं. म्हणजे क्रिएट, बॉर्न, ग्रो, चेंज, डिटोरियरेट आणि व्हॅनिश. आता असं जर शरीर आहे, त्या शरीराबद्दल यामध्ये म्हटलं आहे, जर कोणतेही विघ्न निर्माण न होता चांगल्या तऱ्हेने यज्ञ पूर्ण झाला तर त्याचं अधिष्ठानाचे यज्ञ चांगल्या प्रकारे पूर्ण होतं. पण परलोकाची प्राप्ती ही कशामुळे होते ती ऐक. आता यज्ञ करणारा पुरुष, इष्टेह देवता यज्ञेही स्वर्गलोकम याती याज्ञिकः. तो यज्ञ करून तो स्वर्गात जातो. आता जे स्वर्गात जातात त्यांना तिथे सुख आहे का, हा जर विचार केला तर लक्षात येतं. सपुण्यो अपचिते शुभ्रे विमान उपगीयते. स्वर्गात गेल्यानंतर त्याला काय काय मिळतं तिथे ॲडिशनल बेनिफिट काय आहे की त्या इच्छेनुसार कुठेही फिरणारं विमान मिळतं. त्यामुळे आणि पुन्हा त्या विमानाला घंट्याच्या माळा असतात. विमानातून तो मनात येईल त्या ठिकाणी जाऊ शकतो. अप्सरांबरोबर आनंदाने क्रीडा करू शकतो. हे त्याला सुख प्राप्त होतं. कुठपर्यंत की जोपर्यंत, पण त्याला एक गोष्ट आहे, एक धोका आहे की त्याचं पुण्य संपलं की पुन्हा त्याला या भूतलावर पुन्हा यावं लागतं. यावत प्रमोदते स्वर्गे यावत पुण्यम समाप्यते. जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत त्या स्वर्गामध्ये तो मजा करतो. पारलौकिक आणि लौकिक असं दोन्ही ह्याच्यामध्ये असारता जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. जसा एखादा मनुष्य आहे दुष्टांच्या संगतीत सापडलं तर तो अधर्माने वागू लागतो. दुष्टांच्या संगतीत म्हणजे आपली जी संगत आहे, आपली मुलं शाळेत जातात त्यांच्याबरोबर जे मित्र असतात ते मित्र कशा प्रकारचे आहेत यावर आपल्या आईवडिलांनी लक्ष ठेवलं पाहिजे. हिरण्यकश्यपू आणि त्याचा पुत्र असणारा प्रल्हाद. आता त्याच्यामध्ये लक्षात घ्या, हिरण्यकश्यपूच्या एक ठिकाणी चांगला गुण होता. प्रल्हाद त्या गुरुकुलामधनं परत आला, चंडामर्कांकडून शिकून परत आला की हिरण्यकश्यपू त्याला विचारत होते, आज काय शिकवलं तुला गुरुजींनी. म्हणजे हा गुण, चांगला गुण त्या हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी आहे. आपणही आपल्या मुलांना विचारलं पाहिजे की आज शाळेमध्ये काय झालं काय नाही. पण आपलं समाधान हेच असतं की तो शाळेत जातो, तो रोज शाळेत जातो, रेग्युलर आहे, इथपर्यंतच आपण त्याचे काय विचारपूस करतो. पण त्याने काय मिळवलं हे मात्र विचारत नाही. आणि मग आपण
जशी त्याला संगती असेल त्याप्रमाणे तो त्याचा विचार जे आहेत ते प्रगल्भ होत जातात. उत्तम संगतीचे फळं सुख, अधम संगतीचे फळं दुःख. आणि तो कुठल्या संगतीत आहे हे महत्त्वाचं आहे. इंद्रियाच्या अधीन जर झालो आपण तर माणूस स्वच्छंदपणे वागू लागतो. कंजूसपणे वागू लागला, लोभी झाला, स्त्रीलंपट झाला, प्राण्यांना त्रास देऊ लागला आणि एखाद्या शास्त्रविधानाप्रमाणे पशूचा बळीसुद्धा देऊ लागला तर मग त्याला चांगली गती प्राप्त होणार नाही. त्याला अंधकारमय नरकातच जावे लागते. कर्माणु दुःखोदरकाणी कुर्वन् देहेन तै पुनः देहमा भजते तत्र किं सुखम मर्त्यधर्मिणः. मर्त्यधर्मिणः मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर त्याला सुख मिळेल असं अपेक्षा करणं चूक आहे. सकाम कर्माचे फळ हेच दुःख आहे. जो जीव शरीरामध्ये आल्यानंतर अहंता आणि ममता, माझं, मी हे लक्षात घेऊन जे कर्म करत राहतो त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. रजोगुण जो आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची सोय आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. आता या ठिकाणी एक छान श्लोक आला आहे एक, की भगवंत आता सांगतात, उद्धवाला सांगत आहेत, ब्रह्मणोपि भयं मत्तो द्विपरार्ध परायुषः. की ब्रह्मदेवाला ज्याला द्विपरार्धाचं आयुष्य आहे, द्विपरार्ध म्हणजे 100 वर्ष, आता द्विपरार्धाचं 50 वर्ष पूर्ण झाले आणि 91 वर्ष ब्रह्मदेवाचं सुरू आहे. ब्रह्मदेवाच्या हिशोबाने 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. आता ते आपल्या दृष्टीने किती हे याचा विचार करणं सोडूनच द्या. कुठल्याही कॉम्प्युटरला जमलं नाही ते आपण विचार करूच नाही त्या गोष्टीचा. आता यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या की एक कल्पपर्यंत आयुष्य असणारा ब्रह्मदेवसुद्धा माझ्या भीतीमुळे वागत असतो. म्हणजे एखाद्याला भीती, पोलीस आपल्याला पकडेल का, पोलीस पकडणार असेल तर आपण नियमाने चाललं पाहिजे, हे नेहमी पोलिसाची भीती मनामध्ये ठेवल्यानंतर माणूस चांगल्या प्रकारे चालतो. शाळेमध्ये हेडमास्टर आहेत का नाही हे एकदा समजलं की मुलं त्याप्रमाणे चांगल्या शांततेने वागतात किंवा गोंधळ घालू लागतात. तसंच हे आहे. आणि ब्रह्मदेवालासुद्धा माझ्यापासून भय आहे असं भगवान श्रीकृष्ण उद्धवांना सांगत आहे. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये जे देवहूती आणि कपिल महामुनी यांचा संवाद आहे त्यामध्ये एक श्लोक येतो, मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षतींद्रो दहत्याग्नी मृत्युश्चरती मदभयात. 4 गोष्टी सांगितल्या. मदभयात म्हणजे भगवंत सांगतात, कपिलदेव आपल्या आईला समजावून सांगत आहेत की माझ्यामुळे, माझ्या भीतीमुळे वाती वातोयम, हवा हे वाहत असते माझ्या भीतीमुळे. सूर्यस्तपती मदभयात, सूर्य जो तापतो, सूर्य जो उष्णता देतो ते सुद्धा माझ्यामुळे. आणि वर्षतींद्रो दहत्याग्नी, इंद्र हा वर्षाव करतो, पाऊस पडतो, हे सुद्धा माझ्यामुळेच आहे. आणि मृत्युश्चरती मदभयात, मृत्यूसुद्धा जे काय कार्य करत आहे ते कार्यसुद्धा माझ्या भीतीमुळेच होत आहे असं भगवान श्रीकृष्ण उद्धवांना समजावून सांगत आहेत. आता रज, तम आणि सत्व या 3 गुणांमुळे जे कर्म करण्यास प्रवृत्त होतात आणि इंद्रिय कर्म करतात, जीव अज्ञानाने केलेल्या कर्माशी आपला संबंध जोडून घेतो. जसा एखादा भारवाहक म्हणजे हमाल आहे, आपण स्टेशनवर पाहतो आपले 2-4 सूटकेस असले की एक हमाल करतो, तो आपलं सामान घेऊन जातो, नेऊन त्या योग्य ठिकाणी ठेवलं की त्याला पैसे दिले की तो निघून जातो. आता त्याचा त्या सामानाशी संबंध काय आहे ते फक्त इथून तिथे नेईपर्यंतच त्याचा आहे. पण त्याने जर असं समजलं की ही सूटकेस माझीच आहे कारण ती मी आणली, असं जर समजलं ते जसं योग्य नाही, तसं मी आणि माझेपणाचा अभिमान आहे, देहाचा अभिमान आहे. आपण म्हणून म्हणतो, सुदृढ झाली देहबुद्धी देही वैराग्य काही होणार नाही. देहबुद्धी देहाच्या ठिकाणी जर सुदृढ झाली, ती जर पक्की झाली तर मग माणसाच्या ठिकाणी वैराग्य येणारच नाही. म्हणजे पारतंत्र्य जे आहे जीवाला ते त्या देहबुद्धीमुळे आहे. देह मीच आहे हा भाव अखंड जपला तर ती देहबुद्धी अधिक प्रबळ होते. पण त्यापेक्षा मी परमेश्वराचा अंश आहे, मी भगवंताचा अंश आहे आणि भगवंत आत्मरूपाने माझ्या ठिकाणी आहेत असा विचार केला
तर माझ्याकडून जे जे कार्य होतं, जे जे कर्म होतं, ते कर्म हे भगवंताचं कर्म मी करत आहे, हा भाव मनामध्ये असतो. ज्याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये काय म्हणतो, ट्रस्टी, विश्वस्त, मंदिराचे विश्वस्त असतात. आता ते विश्वस्त तिथला कारभार चांगला चालावा या दृष्टीने त्यांची नेमणूक झालेली असते. आता विश्वस्त कसा असावा, की मंदिरामध्ये ज्या कामासाठी त्याला नेमलेलं आहे ते काम त्याने चोखपणे केलं पाहिजे. पण त्यामध्ये जर याचा स्वतःचा इंटरेस्ट, स्वतःचा स्वार्थ असेल, तर मग विश्वस्त एवढे पैसे घेऊन पळाले, त्याने तिकडे अफरातफर केली, या ज्या बातम्या येतात, ते कशामुळे मी आणि माझेपणाचा अभिमान असल्यामुळे येतं. आणि जोपर्यंत जीवाला पारतंत्र्य जाणवते तोपर्यंत ईश्वराचे भय त्याला कायमच असते. म्हणजे जोपर्यंत जीवाला पारतंत्र्य पारतंत्र्य म्हणजे काय, मी पुष्कळ विचार करतो, म्हणजे मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस, साधी गोष्ट. म्हणजे मला असं असं करायचं आहे हे मी ठरवतो, पण होताना मात्र ते भलतंच होतं. अर्थात जे झालं ते परमेश्वराच्या कृपेने झालं. मला सुख मिळत ते परमेश्वराने दिलं, मला दुःख मिळालं ते सुद्धा परमेश्वराने माझ्यासाठी काहीतरी त्यातून बोध घ्यावा म्हणून ते दुःख मला प्राप्त झाले. अशा प्रकारचा सम्यक विचार माणसाने करावा. म्हणजे मग त्याला शोक किंवा मोह दोन्हीही होणार नाही. जेव्हा मायेच्या गुणामध्ये क्षोभ होतो तेव्हा काळ, आत्मा, वेद, लोक, स्वभाव, धर्म अशा अनेक रूपांनी मीच एकटा ओळखला जातो असं भगवंताने सांगितलं. आता उद्धव हे सगळं ऐकत आहेत. उद्धवाच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि उद्धव ते प्रश्न विचारतात. बद्ध किंवा मुक्त पुरुष कसा असतो? कथम वर्तेत विहरेत कैर्वा ज्ञायेत लक्षणैः किं भंजितोत विसृजेत शयातासीत याती वा. 5-6 प्रश्न विचारले. तेच आपल्याकडे गीतेमध्ये सुद्धा आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ केशव किं प्रभाषेत किं आचरेत, हे जे प्रश्न आहेत, बद्ध किंवा मुक्त पुरुष कसा असतो असा प्रश्न उद्धवाने विचारला. तो कसा वागतो? व्यवहारामध्ये वागताना, सगळ्या लोकांशी वागताना त्याचं वागणं कसं असतं? आता त्याची ओळख कशी करायची? तो कोणत्या लक्षणांनी युक्त असतो? तो काय खातो? तो झोपतो कसा? तो बसतो कसा? तो चालतो कसा? असा प्रत्येक प्रश्न त्याने विचारला. आणि मग भगवंत ते म्हणतात, एतच्युत मे ब्रूहि प्रश्नं प्रश्नविदांबर. एकच आत्मा अनादि गुणांच्या संबंधामुळे नित्यबद्धही आहे आणि तोच नित्य मोक्ष, त्याला मोक्षसुद्धा नित्यमुक्तही आहे. मग असं परस्पर विरोधी जे आहे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये संशय आहे असा उद्धवाचा प्रश्न होता. गीतेमध्ये सुद्धा 3ऱ्या अध्यायाची सुरुवात अशीच आहे की एकीकडे कर्म करायला सांगतो आणि दुसरीकडे कर्मसन्यास पण सांगितलेला आहे. तन्मे ब्रूहि निश्चितम, मला काय ते एक निश्चित सांग. आणि असं दोन्ही गोष्टी सांगितल्यामुळे माझ्या मनामध्ये भ्रम निर्माण होत आहे असं अर्जुनाचा प्रश्न. तसंच या ठिकाणी झालं. तरीही माझ्या या प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्यावे असं या ठिकाणी उद्धव भगवान श्रीकृष्णाला म्हणतात. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंधे भगवत उद्धव संवादे 10मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती म्हणे आपण. थोडं इतरांनी माईक बंद करून घ्या आपला. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी,
सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथै वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.